भाविक आणि सज्जन, आपल्या बागलाण तालुक्यातून तसेच आपल्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्हा आणि तालुक्यातून आणि आपल्या पंचक्रोशीतून प्रदीर्घ कालानंतर आजच्या या वास्तुशांती मांदियाळी सोहळ्यासाठी आपण आर्जावून उपस्थित झालेला आहात. शेकडो वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला हा आरम, गिरणा आणि मोसम हा परिसर आहे. गेल्या 150 वर्षापूर्वीपासून आमच्या महाराष्ट्र राज्यात कृषी प्रधान असलेला भाग आणि गेल्या 150 वर्षात शेती करावी या परिसरातील नागरिकांनी, या परिसरातील लोकांनी जी फड पद्धत आहे ती देखील याच परिसरात त्याची निर्मिती झाली आणि सामुदायिक शेतीचं महत्त्व आपल्याला याच परिसरात आमच्या पूर्वाश्रमी शेतकऱ्यांनी या पुण्यभूमीत निर्माण केलं. म्हणून आपण या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षात राज्यात आणि देशात, मगाशी MP पाटलांनी सांगितलं, 81 मेळावे, कृषी मेळावे घेण्यात आले आणि या कार्याचं सारं लक्ष शेतकऱ्यांवर आहे, कृषीवर आहे. कृषी आणि ऋषी, शेतकरी हा ऋषी आहे. सीता आणि शेती, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आमचा महाराष्ट्र, त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेले सर्व डोंगर, नद्या, ही जीवसृष्टी आणि यथावकाश वेळोवेळी आविष्कार घेतलेले परब्रह्म दत्त महाराजांनी या कलियुगाचा भार स्वतःच्या माथ्यावर घेऊन कलौ श्रीपाद श्री वल्लभः या उक्तीप्रमाणे या कलियुगाचा सर्व भार स्वतःच्या माथ्यावर घेऊन या जीवसृष्टीचं कल्याण करण्यासाठी, या मानवाचं कल्याण करण्यासाठी त्यांना हे वेगवेगळे आविष्कार कालानं रूप घ्यावे लागले. पूर्वाश्रमीची या देशाची ऐतिहासिक आणि सामाजिक स्थिती आपणास विदित होती. जवळपास 700 वर्ष या देशावर पूर्वाश्रमी यवनांचं राज्य होतं. तदनंतर 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं. जवळपास 850 वर्ष हा देश परकीयांच्या ताब्यात होता. त्यामुळं गेले 1000 वर्षात या देशावर, या संस्कृतीवर, या मानवी मनावर खूप संक्रमणं झाली आणि अशा प्रतिकूल अवस्थेत ही मूलभूत भारतीय संस्कृती रसातळाला जी जाणार होती ती संस्कारामुळं, मार्गदर्शनामुळं तेवत राहिली. मला फार तपशिलात सांगणं योग्य नाही, आपणास हे सर्व विदित आहे. तथापि आपल्या पंचक्रोशीचा सर्वांगीण विकासाचा आलेख बिंदू संस्काराशी निगडीत आहे, मार्गदर्शनाशी निगडीत आहे. म्हणून आपण सर्वप्रथम या कार्यातून कृषी विभागावर लक्ष देण्यापूर्वी राज्यात आज आणि देशात जे हजारो सेवा संस्कार केंद्र आहेत त्यांना योग्य मार्गदर्शनाद्वारे सर्वप्रथम
वय वर्ष 5 ते 18 या वयोगटातील आजची भावी पिढी आई वडिलांना मानणारी असावी, आज्ञापालन करणारी असावी. उपजत तशी होणार नाही, कारण मनुष्य जन्माला येताना तो एक मासाचा किंवा मातीचा गोळा म्हणून जन्माला येतो. उपजत ज्ञानी नसतो, त्यावर खूप संस्कार करावे लागतात, तेव्हा त्याचा मानव होतो. आणि अशा मानवाला 5 मार्गदर्शक गुरुजींची आवश्यकता असते. त्यात पहिले गुरु जन्म देणारे म्हणजे आईवडील, दुसरे गुरु प्राथमिक शिक्षण शिकवणारे, त्या विद्यार्थ्यांना आपण प्राथमिक शाळेत पाठवतो ते दुसरे गुरु. प्राथमिक शिक्षण संपल्यावर उच्च शिक्षणासाठी आपण माध्यमिक शाळेत पाठवतो ते तिसरे गुरु. आणि उच्च शिक्षणासाठी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मार्गदर्शन करणारे चौथे गुरु. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर मनशांतीची गरज भासते. या भूतलावर मानव तसा मनशांतीच्या फार जवळ नाही, तसा फार दूर आहे. आणि अपेक्षित असणारी मनशांती त्याला 5व्या गुरुकडून अपेक्षित असते, ते अध्यात्मातून मार्गदर्शन करणारे. म्हणून आता आमच्या खैरनार दादांनी 24 गुरूंचं जे दत्त महाराजांनी जे 24 गुरु केले ते या गुणांचे गुरु. आणि म्हणून दत्त महात्म्यासह दत्त प्रबोधासह त्यात उभय त्यांचं वर्णन ग्रंथकर्त्यांनी दिलेलं आहे. विषयांतर न करता वय वर्ष 5 ते 18 या वयोगटातील आजची भावी पिढी आई वडिलांना मानणारी असावी, राष्ट्रभक्ती करणारी असावी, आदर्श नागरिक असावेत आणि आदर्श सेवेकरी असून ते निर्व्यसनी असावेत. ही या कार्याची अपेक्षा आहे. आणि या अपेक्षेसाठी या कार्यानं गाव पातळीवर या ग्राम अभियानाबरोबर शिक्षक पालक विद्यार्थी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी आमचे पाटील सर अर्जावून उपस्थित आहेत. महाराष्ट्र राज्याची जबाबदारी बालसंस्कार आणि विकासाची त्यांच्यावर दिलेली आहे. विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी ते दर महिन्याला जाऊन शिक्षक पालक विद्यार्थी यांच्याशी सुसंवाद साधून विद्यार्थी कसे घडवावेत, त्यांना या वयात आहार विहार आचार विचार सुसंगत कुणाशी असावी, त्यांना कसं शिकवावं, कसं घडवावं, शिक्षकांना कसं मार्गदर्शन करावं, शिक्षक कसा असावा, तो हाडाचा असावा, दूरदर्शी असावा, निर्व्यसनी असावा, पुरोगामी असावा. आणि पालक कसे असावेत म्हणाल तर पालक ही संज्ञा आजच्या मितीला फार अवघड आहे. बरोबरीची मुलं झाल्यानंतर पालकांनी त्यांच्याशी कसं वागावं, त्या दृष्टीनं पालकांनी घ्यावयाची काळजी आणि आलेलं पालकत्व यशस्वी करण्यासाठी गरज संस्काराची आहे. आणि म्हणून या कार्यानं संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेन. या उक्तीप्रमाणे या बालसंस्कार कार्याचं काम गाव पातळी ते देश पातळी या स्तरावर आमचे सर्व संबंधित गुरुजन सेवेत आणि जे सेवानिवृत्त आहेत ते प्रामुख्यानं निष्ठेनं आणि श्रद्धेनं करत आहेत. दुसरा विभाग आहे प्रश्न उत्तर करणारे भाविक सेवेकरी. राज्यात आज निर्माण होणाऱ्या ज्या मानवी समस्या आहेत त्या शिगेला पोचलेल्या आहेत. आज आपण या ठिकाणी बसलेले अनेक सेवेकरी आणि भाविक प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येकाच्या घराघरात अनेक समस्या आहेत. काही सामाजिक समस्या आहे, काही कौटुंबिक समस्या आहे, काही व्यक्तिगत समस्या आहे. मुलं हट्टपणा करणे ही सुद्धा एक समस्येची भाग आहे.
कळत नाही मुलं हट्टपणा का करतात. पण बऱ्याच अंशी असं आढळलं की मुलांचं बापाचं जमत नाही किंवा आई वडिलांचं मुलांचं जमत नाही. मुलं शेजारच्यांशी चांगलं वागतात, आई वडिलांशी त्यांचं जमत नाही. शेजारचे लोक म्हणतात एवढी मुलं चांगली असून तुमच्याशी असं वागतात. कार्यकारण भाव कळत नाही. अशा वेळी आपल्या जुन्या लोकांकडून यदाकदाचित काही देवी खंडोबा यासह अन्य दैवतांची ऋण नवस अपूर्ण राहिला असेल तरी सुद्धा ही स्थिती निर्माण होते. म्हणून या कार्यानं प्रश्न उत्तराच्या विभागातून कुलधर्म कुलाचार कसे करावेत, कुलदैवताची सेवा कुलपुरुषानं कशी करावी, कुलदेवतेची सेवा कुलस्त्रीनं कशी करावी. आमच्या नाशिक विभागाचा भगिनी वर्ग या ठिकाणी आमच्या पुष्पाताई सोनवणेताई आलेल्या आहेत. त्यांनी उभं राहून आपल्याला ओळख परिचय करून देताना मला असं वाटतं की त्या प्रत्येक ठिकाणी एक फार मोठी कामगिरी करत असतात की आमची भारतीय संस्कृती मराठी अस्मिता याची मांडामांडी प्रात्यक्षिकरित्या करत असतात. भगिनी वर्गांना मार्गदर्शन करत असतात की देवदेवारे कसे असावेत, गावाची रचना कशी असावी, घराची रचना कशी असावी, घरात भग्न असलेले देव त्याचं निरसन कसं करावं, मुलांनी अभ्यास करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास का करावा, पिरॅमिड का वापरावं, सरस्वती चूर्ण का वापरावं, दर शुद्ध पंचमीला त्यांनी जिभेवर मध आणि दर्भाच्या काडीनं ऐम शब्द कसा लिहावा की जेणेकरून त्यांच्या जिभेवर सदा सर्वदा सरस्वतीचा वास असेल. या सर्व बाबी म्हणाल तर अतिशय सोप्या आहे. शहरातली मुलं मेरिट लिस्टला जातात आणि मग आपल्या ग्रामीण भागातली का जात नाही. माझं उलट म्हणणं आहे की आपल्याच ग्रामीण भागातली मुलं उच्चतम शिक्षणापर्यंत गेली पाहिजे, उच्चतम गुणापर्यंत गेली पाहिजे, उच्चतम कृतीपर्यंत पोचली पाहिजे. यासाठी पालकांचं सहकार्य, गुरुजनांचं सहकार्य आणि संस्काराचं सहकार्य विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे. म्हणून भगिनी वर्गांवर फार मोठी जबाबदारी आहे. अर्थात आमची भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत ठेवलेली आहे ती संस्कारामुळं. म्हणून या देशाला भारत माता म्हटलेलं आहे. जगात अमेरिका आहे किंवा अन्य महासत्ता आहेत त्यांना कोणी माता म्हणत नाही. आपल्याच भारत देशाला भारत माता का म्हणतात तर आमची भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी अतिशय नम्रपणे सुशिकतेने कष्टाने ती सुपूर्द केलेली आहे. म्हणून मला विषयांतर प्रत्येक बाबीत करायचं नाही, परंतु आपण पुढील विभागात ग्राम अभियान सुरू करत आहोत आणि प्रत्येक गावी प्रत्येक ग्रामीण भागात सेवा केंद्राच्या वतीनं प्रत्येक खेड्यात 100 तरी तरुण मुलं स्वतःच्या पायावर उभी करायची आहे. असं मार्गदर्शन या कार्यातून त्यांना मिळणार आहे. म्हणून त्यांनी मगाशी पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही केंद्रात नित्यानं संपर्कात राहा, आरतीच्या माध्यमातून राहा, उत्सवाच्या माध्यमातून राहा आणि ग्रामीण भागाला आज या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. कारण आम्ही काही ग्रामीण भाग निवडला, त्या गावाच्या ज्या गरजा आहेत, त्या गावात किती सुशिक्षित बेकार मुलं आहेत, त्या गावाच्या गरजा काय आहे, एका वहीवर ग्रामस्थांना भेटून गावाला एक फेरफटका मारून गावाची आदबीनं चौकशी करून त्या ग्राम अभियानात महिला वर्गांचं काय म्हणणं आहे, सुशिक्षित बेकारांचं काय म्हणणं आहे, त्या गावात किती मंदिरं आहेत, ती कशा अवस्थेत आहेत. अनुभव सांगता येईल बऱ्याच ग्रामीण भागात मंदिरांची जरा पडझड झालेली आहे. ज्या गावात जी मंदिरं पडझड झालेली आहे, मूर्ती भग्न अवस्थेत आहे, त्या गावात एक विचार राहत नाही. कुठल्याही सरकारच्या योजना आल्या त्या राबवल्या जात नाही, त्यामुळं गावावर पाऊस पडत नाही.
त्या देवदैवतांची अवकृपा त्या गावावर असते आणि त्यामुळं या बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. म्हणून या ग्राम अभियानात सहभागी होणारे आमचे काही इंजिनियर, आर्किटेक्ट, बरेच यापैकी आवड असणारे भाविक आणि सेवेकरी त्यात आहेत. मग ते गावाला भेटी देतात. गावाची रचना कशी असावी, न पाडता न तोडता अतिशय सोप्या पद्धतीत मार्गदर्शन करतात की गावाच्या प्रथम दैवत ज्याला आपण मारुती राया म्हणतो त्याची रचना कशी असावी, त्याची काही जी सेवा आहे ती गावकऱ्यांनी कशी करावी, तो भग्न अवस्थेत असेल तर ती त्वरित त्या मूर्तीचं विसर्जन किंवा दुरुस्ती करून सेवा घडून आणावी. या बऱ्याचशा बाबी प्रामुख्यानं गावावर ज्या अवलंबून आहे, विसंबून आहे, त्या केल्या जातात सर्वांच्या विचारानं आणि सुसंवादानं. गावात एक विचार ठेवायचा असेल तर प्रथम आपण ग्राम अभियानात सहभागी व्हावं. आपली घरं आधी स्वच्छ करावी, अंगण स्वच्छ करावी, गाव स्वच्छ करावं, गावात मंदिरं किती आहेत, ती कशा अवस्थेत आहेत त्याची पाहणी करावी. बऱ्याच वेळा काही मंदिरांच्या मूर्तींची विडंबन झालेलं असतं, हातपाय तुटलेले असतात आणि अशी अवस्था ज्या गावात असते त्या गावात सौख्य, समाधान, मनशांती, एकोपा मुळीच नसतो. बरेच लोक मारुतीच्या शेजारी किंवा मंदिराच्या डोक्यावर जे राहतात ते तुम्हाला कधी सुखी दिसणार नाही. मारुतीच्या शेजारी आणि समोर जे लोक वास्तव्य करून राहतात तुम्ही बघा एखादा कुटुंब सुखी दिसणार नाही. मग तुम्ही म्हणाल्यावर काय उपाय आहे का? उपाय आहे. आपल्या ज्ञानदान आणि पंचामृत ग्रंथामध्ये याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याप्रमाणे आमचे पाटील सर दाखवतात की या सर्व ग्रंथांमध्ये याचा गोषवारा जर आपण घेतला गावकऱ्यांनी तर आपल्याला एक गावाला वेगळं असं चांगलं समाधान त्यांना मिळवता येईल. गावात एकजुटी, एक विचार आणि गावाची एक अवस्था निश्चितपणे बदलून जाईल. तेव्हा मी अधिक विषयांतर करणार नाही, विषय खूप आहेत. आपल्याला कृषीवर बोलायचं आहे, आपल्याला बऱ्याच गावाच्या रचनात्मक दृष्टीनं आणि शैक्षणिक दृष्टीनं सुद्धा आणि सांस्कृतिक दृष्टीनं सुद्धा बोलायचं आहे. तर त्या दृष्टीनं गावाची रचना हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ज्या गावांच्या दक्षिण दिशेला नदी वाहते, प्रगती खुंटते. आम्ही महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये रोज प्रवास करतो. तुम्ही कोल्हापूर पासून तर सातपुड्यापर्यंत जेवढा प्रवास कराल त्यावेळी अनेक पंचगंगा माईसारख्या, गोदामाईसारख्या, प्रवरेसारख्या, तापीसारख्या, नर्मदेसारख्या मोठमोठ्या नद्या या देशात वाहत आहेत. गावाच्या दक्षिण तीरावर जी नदीच्या दक्षिण तीरावर जी गावं आहेत त्यांची भरभराट झालेली आहे. कोल्हापूर शहराचा जर आपण परामर्श घेतला तर कोल्हापूर शहर पंचगंगा माईच्या दक्षिण तीरावर वसलेलं. हजारो वर्षात त्या ठिकाणी दुष्काळ पडल्याची नोंद नाही. त्या ठिकाणी सदैव सुबत्ता आहे. मला वाटतं पंजाबच्या चंदीगड नंतर कोल्हापूरचा दुसरा नंबर आहे. आणि त्या दृष्टीनं मग यावर काही उपाय आहे का? उपाय आहेत. तर आपण नाशिकपर्यंत प्रवासात येतो त्यावेळी नाशिकच्या गोदामाईनं एका नाशिकचे दोन नाशिक वसवलेत. एक ऐलं तीर आणि एक पहिलं तीर, एक पंचवटीचा तीर आणि एक पहिलं तीर. पंचवटीत जी माणसं राहतात ती साधारण आहेत, सामान्य आहेत. पण पहिलं तीरावर राहणारी माणसं आज कुबेर झालेली आहे. का? तर उत्तर बाजूला नदी वाहते म्हणून. मग आता तुम्ही म्हणाल आमच्या गावाच्या दक्षिणेला नदी वाहते, आम्ही काय करायचं? प्रश्न आहे, उत्तर आहे. आणि म्हणून यावर उत्तर सांगण्यासाठी या कार्यानं ज्ञानदान 1 ते 4 मध्ये आणि आता 5वा सुद्धा लिहायला घेतलेला आहे. त्यामध्ये प्रथम गावाची रचनात्मक पद्धतीला उपाय योजना त्यात सुचवलेली आहे आणि त्या उपाय योजनाद्वारे त्या गावाचं भलं होऊ शकतं. तर अशा पद्धतीत प्रथम आपण ग्रामदैवतांचा सन्मान वेळोवेळी करावा आणि ज्यावेळी गाव सुखी होईल त्यावेळी तो परिसर सुखी होतो.
आणि त्याला कृषी विभाग कारणीभूत आहे. म्हणून आपण परवा 26 जानेवारीला ध्वजवंदनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या हातून या कृषी अंकाचं प्रकाशन केलं. कृषी मंत्री अर्जावून धावत आले आणि त्यांनी तो डोक्यावर ग्रंथ घेऊन नाचले. हा ग्रंथ नसून ही गीता आहे आणि शेतकऱ्यांनी ही गीता रोज वाचावी. शेतकरी हा ब्राह्मण आहे. शेतकरी पूर्ण ब्रह्म स्वरूपात अन्न निर्मिती करतो. अन्न हे ब्रह्म आहे आणि त्या अन्नाला जो निर्माण करतो तो खरा ब्राह्मण आहे. आपण ज्यावेळी भोजनापूर्वी प्रार्थना घेतो, ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्म एव ते नगंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. आपली माणसं संस्कृत शिकली नसल्यामुळं आम्हाला संस्कृताचं भावार्थ कोणी सांगत नाही, परंतु भावार्थ असा आहे, अन्न हे ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला जो निर्माण करतो तो खरा ब्राह्मण आहे. म्हणून शेतकरी रूपी या ब्राह्मणाला या सर्व गोष्टी ज्ञात पाहिजे असा भगवान श्रीकृष्णांचा दावा आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं या कार्यानं कृषी विषयावर प्रगत म्हणून एक पाऊल उचललेलं आहे. शेतकरी कृषी राजाला या साऱ्या गोष्टी ज्ञात पाहिजे म्हणून हा सर्व उपक्रम. तर कृषी विभागात शेतीचे 12 प्रकार आम्ही दिलेले आहेत. जैविक शेती आहे, आध्यात्मिक शेती आहे, याज्ञिकी शेती आहे आणि सर्वात महत्वाची कोरडवाहू शेती आहे. महाराष्ट्रात आणि भारतात कोरडवाहू शेतीवर कोण बोलत नाही. यासाठी 12 विभाग या ग्रंथामध्ये कोरडवाहू शेतीचं महत्त्व दिलेलं आहे, वनशेतीचं महत्त्व दिलेलं आहे, आयुर्वेदिक शेतीचं महत्त्व दिलेलं आहे. बागायत शेतीवर आम्ही काही लिहिणार नाही कारण तिथे कोणी लिहू शकतं. आमचे अनेक मुलं MSc, PhD, BSc ॲग्री आहेत, परंतु भारतात कोरडवाहू शेतीवर कोण लिहित नाही. आणि ऑस्ट्रेलिया सारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये कोरडवाहू शेतीला विशेष महत्त्व दिलेलं आहे. परवा आमचं एक पथक ऑस्ट्रेलियात पाठवलं होतं. 40 शेतकरी जाऊन आले. त्या ठिकाणी 200 प्रकार कोरपडीची लागवड त्यांनी केली. मनुष्याच्या विकारातील 40 विकार कोरपडीनं बरे होतात. त्याचं संशोधन केलं. तुळशीची लागवड मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रेलियात आहे. मधाची लागवड, मध निर्मिती, पेट्या ज्याला आपण खादी ग्रामोद्योग आताशी आमचं जागं झालेलं आहे. पण ऑस्ट्रेलियात गेल्या 50 वर्षापूर्वी मध, तुळस आणि कोरपड याशिवाय कोणी बोलत नाही. आणि यावर विशेष महत्त्व, जगात नंबर 1 ची व्यापारपेठ त्या ऑस्ट्रेलियात आहे. मला असं म्हणायचं आहे की आमच्या महाराष्ट्रात डोंगर सगळे बोडके झालेले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या जिराईत कोरडवाहू जमिनीत थोडीफार प्रमाणात जर कोरपडीची लागवड केली, तिला पाणी लागत नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. आपल्या परिसरात तुळशीची लागवड केली तर तुळस हा एक आध्यात्मिक वृक्ष आहे. त्याला सर्वच लोक मानतात, पूजा करतात, पाणी घालतात, प्रदक्षिणा मारतात. वैज्ञानिक दृष्ट्या तो तुळस वृक्ष कार्बन डायऑक्साईड वायू घेतो, म्हणजे दूषित हवा घेतो आणि चांगली हवा जनतेला, त्या परिसराला देतो. वृक्ष वल्लरी आम्हा सोयरे बावंचरी हे तुकाराम महाराजांचं वचन आहे. आणि म्हणून आपण आता वृक्षलतांवर जरा त्यांचं प्रेम आपण संपादन करूया, त्यांना समजून घेऊया. अजून असे खूप उपकारक, हिरडा, बेहडा, आवळा, चिंच असे जे प्रकार आहेत, हे कोरडवाहू शेतीमध्ये तुम्ही लावून 4 वर्षात ती पिकं तुम्हाला द्यायला येतात आणि तुमच्या गरजा भागवतात. नाहीतरी अशी शेती आपली कोरडवाहू पडीकच आहे, आपण काही करतच नाही. म्हणून त्या दृष्टीनं कृषी विषयाला आपल्याला खूप चालना देता येईल, कोरडवाहू शेतीला विशेष चालना देता येईल. आज बागायत शेतीचं सुद्धा रहस्य तसं समाधानकारक नाही, कारण आमची शेतकऱ्यांची मुलं 12वी झाल्यानंतर शेतात जात नाही. त्यांना वाटतं सावलीत आम्हाला खुर्चीवर बसून पगार मिळाला पाहिजे, आम्हाला काही कष्ट न करता 2 पैसे मिळाले पाहिजे, अशी एक खोटी भावना त्यांच्या मनात कोणीतरी रुजवलेली आहे. ही अयोग्य आहे.
आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण कष्टकरी लोक आहोत, आपण या सह्याद्रीच्या पहाडावरचे लोक आहोत. तेव्हा असं करून चालणार नाही. तर जास्तीत जास्त महत्त्व आपण कृषी विभागाला देऊ. तर त्या दृष्टीनं कृषी विषयावर आपल्याला खूप बोलता येईल. कृषीची काळजी कशी घ्यावी त्यावर बोलता येईल. आपण परवा कृषी शेतकऱ्यांसाठी एक पंचांग प्रसिद्ध केलं. आमचे सर पंचांग दाखवतील. त्या पलीकडे मुद्रण विभागातून संबंधित सेवेकऱ्यांनी एक पंचांग आणावं शेतकऱ्यांचं आणलेलं आहे. पलीकडे आहे, शेतकऱ्यांसाठी पंचांग आणलेलं आहे, त्या डेपोत आहे. त्यावर लागवडीचे मुहूर्त दिलेले आहेत, कापणीचे मुहूर्त दिलेले आहेत आणि दर चैत्र शुद्ध गुढी पाडव्याला सीतामाईची पूजा कशी करावी हे पंचांग मध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी एक विधभर शेतात खड्डा खोदून आपण केलेले पक्वान्न, आपण जे काय भोजन त्या दिवशी गोडधड करतो ते आपण सीतामाईच्या स्मरणानं त्या खड्ड्यात नैवेद्य दाखवून ते पुरून टाकावं, म्हणजे ते सीतामाईला मिळतं. सीता म्हणजे शेती, तिचा एक आशीर्वाद मिळतो. तर अशा पद्धतीत शेतकऱ्यांसाठी परिसरात असलेली जी सेंद्रिय दैवत आहे, क्षेत्रपाल म्हणवणारी दैवत आहे, त्यांचा प्रति महिन्याला आमचे सर्व शेतकरी लोक त्यांचा सन्मान करतात. भारतातले, महाराष्ट्रातले. त्यांना त्या शेतातली भाकरी, त्या धान्याची भाकरी, कांदा, चटणी, नारळ आदबीनं त्या ठिकाणी पोचवतात. त्या दैवतांचा आशीर्वाद मिळवतात. मग त्या ठिकाणी महिषासूर असेल, बाहुलया असतील, झोटिंग वेताळ असेल, अन्य दैवत असतील, हिंदूंचं अन्य धर्माची दैवत असतील. त्यांना वरील प्रमाणे दर महिन्याच्या अमावस्येला आमचा सर्व शेतकरी वर्ग प्रामुख्यानं न विसरता हा नैवेद्य पोच करत असतो. म्हणजे कळत न कळत जे तुम्ही वर्तमानपत्रात ऐकता की 2 पायाचं 4 पायाचं जे बलिदान देण्याची प्रथा सरकारकडून जी बंद होत नाही, तो आमचा शेतकरी बंद करतो. कारण वरील दैवताला 2 पायाची हत्या प्राण्यांची करून त्या प्रथा ऐवजी या प्रथेनं जर आपण गेलात तर आपल्याला निश्चितपणे एका कामात 2 कामं होतील. तर अशा पद्धतीनं अनिष्ट रूढी चालीरीती सोप्या पद्धतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा हा मार्ग आहे आणि म्हणून आपण कृपया या मार्गाचा विस्तृतपणे अभ्यास करावा. हा मार्ग म्हणजे फक्त केंद्रात जाणे, 3 अध्याय घरी वाचणे, 11 माळा जप करणे एवढा मर्यादित नाही. हे तर आपलं न सांगणाऱ्या बाबी आहेत, ह्या कोणी सांगायच्या नसतात. व्यतिरिक्त ज्या बाबी आहेत त्यात आपण सहभागी होणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यासाठी या कार्यानं व्यापक स्वरूप या कार्याचं दिग्दर्शित केलेलं आहे, प्रकाशित केलेलं आहे. तर कृषीसाठी जमिनीत पाणी कोठे आहे, पाण्याची साधारण शेतकऱ्याला आज जी सर्वात मोठी गरज अपेक्षा पाण्याची आहे, तर साधारण या पंचांगमध्ये ज्या दिवशी चंद्र जलराशीत राहील त्यात कर्करास मीनरास त्या दिवशी 5 मडके प्रयोग सांगितलेला आहे. सोमवारचा दिवस शिवाय कर्क आणि जलराशीत ज्या दिवशी चंद्र असेल त्या दिवशी शेताच्या कुठल्याही दिशेला आपण ती चाचपणी करावी, तपासणी करावी की या शेतात कुठल्या दिशेला आपल्याला बोर करायचा आहे, विहीर खोदायची आहे, म्हणून 5 मडके प्रयोग करावा. या ठिकाणी आमच्या पाटील ताई आलेल्या आहेत. त्यांनी पेंडुलमवर खूप अभ्यास केलेला आहे. आपण ज्ञानदान 3 मध्ये जे सध्या जर्मनी, जपानमध्ये जे शिक्षण शिकवलं जातं विद्यार्थ्यांना, ते आपण गेल्या दशकात शिकलो. आणि गेल्या दशकात पेंडुलमचं महत्त्व काय आहे आणि पेंडुलम सांगतो इथे पाणी आहे, इतक्या फुटावर आहे, ते जर तुम्ही थोडं समजावून घेतलं तर तुम्हाला कोणाकडे जाण्याची जरुरी राहणार नाही. पाणी नसेल तर तो गोल फिरतो, असेल तर उजव्या बाजूला तो कौल देतो, नसेल तर डाव्या बाजूला कौल देतो. अशा सोप्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला पेंडुलम मधून शेतीच्या दृष्टीनं कोणती पिकं करावीत, कोणती करू नये इथपासून
त्यावर मार्गदर्शन केलेलं आहे. अशा सोप्या पद्धतीचं मार्गदर्शन गाव पातळीला नितांत गरज आहे. अतिशय सोपं आहे. म्हणून तुम्ही या कृषी अंकात आपण 1000 पानं लिहिलेली आहेत. पैकी भाग 1 प्रसिद्ध झालेला आहे. अजून 3 भाग प्रसिद्ध होण्याच्या दिशेनं वाटचाल करताय. जेव्हा 1000 पानाचा हा एवढा जाड ग्रंथ आमच्या शेतकऱ्यांच्या ताब्यात मिळेल आणि त्यानं मनापासून त्याचं जर मनन केलं तर मला खात्री आहे की या सर्व प्रकारच्या शेतीवर आपल्याला मात करता येईल. पण आमचे शेतकरी कधी किताब वाचून पुस्तक वाचून शेती करत नाही हे मला माहित आहे. कधी शेती किताब वाचून करत नाही. तथापि त्याच्या मनापर्यंत पोहोचवण्याची नितांत गरज आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण वर्तमान आणि भविष्य काळाला पूरक राहील अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यात केलेलं आहे. व्यतिरिक्त काही पिकांची नोंद केलेली आहे. 108 पिकं 108 विभाग त्या शेतीचे केलेले आहेत आणि त्या परिस्थितीनं रूप आपल्याला योग्य निर्णय घेता येतो. विषयांतर न करता कृषी विषयावर जनावरांची काळजी कशी घ्यावी, शेतीला जोड उद्योगधंदे कोणते असावेत हा विषय सुद्धा दुसऱ्या अंकात दिलेला आहे. जनावरांची काळजी घेताना आपले जनावरांचे गोठे कसे असावेत, ते दक्षिणमुखी नसावेत. बरेच लोक आपल्या दक्षिणमुखी घरात राहतात. दक्षिण त्याचंच उत्तर आहे. क्षीण करणारी दिशा, दुःख आणणारी दिशा, कर्जबाजारी करणारी दिशा दक्षिण. मग क्षीणत्व त्यातून येतं. मग यावर काही उपाय आहे का? यावर उपाय आहे. गणपती आणि मारुती यांची चित्र आमने सामने समोर कशी लावावीत त्याचं प्रयोजन आपल्या ज्ञानदान 1 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर अजून बरीचशी काही उपाययोजना शेतीच्या वास्तुशास्त्रासह त्यात दिलेली आहे. शेतीचा उतार पूर्वेला असेल, उत्तरेला असेल, शेतीची भरभराट होणार. तोच उतार दक्षिणेला असेल, पश्चिमेला असेल, लाखाचे 12,000 होणार. म्हणून त्या दृष्टीनं शेतीच्या अतिशय महत्वाच्या बाबी उतार हिला लागलीच सांगतो. शेतीमध्ये जनावराचा गोठा वायव्य दिशेला असावा, भरभराट. जनावरांची तोंड दक्षिणेला नसावीत. दक्षिणी राक्षसांची दिशा आहे. म्हणून दक्षिण दिशा सोडून पूर्व दिशा आहे, उत्तर आहे, पश्चिम आहे, या दिशेंचा आपण वापर करावा. जनावरांचे जे खुंटे आहेत, आम्ही गेल्या 50 वर्षात शेतकऱ्यांचे अनेक गोठे बघितले आणि खुंटे बघितले. बहुतांशी 150% चुकीचे आढळले. खुंट्यांची जी पद्धत आहे, झाडाची जी रचना आहे, झाडाचा भाग जाड बुडाला असतो, बारीक भाग वर असतो. आम्ही उलट करतो. आम्ही बारीक भाग जमिनीत ठोकतो आणि जाड भाग वर करतो. उलट अवस्था आम्ही केल्यामुळं चांगली जनावरं मारकुटी होतात, चांगली जनावरं आजारी पडतात, दुपती जनावरं कमी दूध देतात. या साऱ्या बाबी गोठ्याच्या खुंट्यांवरून आपला ताबडतोब लक्षात येतं. म्हणून जनावरांचे खुंटे कसे असावे इथपासून तर जनावरांची काळजी दुपत्या कशी घ्यायची, त्याला केसारी वगैरे बांधण्याचं प्रयोजन का करावं याचं सुद्धा त्यात नियोजन केलेलं आहे. म्हणजे अशी एकही बाब सुटली नाही की त्या शेती अंकामध्ये हे विषय नसतील. अतिशय बारीक सारीक विषय मनाला प्रफुल्लित करणारे आहेत, मनाला द्विगुणित करणारे आहेत, मनाला काही शिकवणारे आहेत. कृपया त्याचा आपण यथावकाश वापर करावा, ते समजून केंद्रातून घ्यावं. म्हणून केंद्र हे शक्तीपीठ आहे. आमच्या पाटील साहेबांनी सांगितलं ही केंद्र नाहीत, ही शक्तीपीठ आहेत. त्या शक्तीपीठांमध्ये आपण सतत ज्ञानगंगा सुरू ठेवावी आणि त्या ज्ञानगंगेचा लाभ निश्चितपणे सर्व तमाम भाविकांना. आणि वेळोवेळी आपण शेतकरी मेळावे घ्यावे. गाव पातळीवर शेतकरी मेळावे जर आपण घेतले आणि आमचा शेतकरी राजा जागा झाला, या महाराष्ट्रात या भारतात 1 मिनिटात राज्य आहे, रामराज्य आहे. परंतु शेतीबाबत आम्ही त्याचा 7-12 उतारा रोज बघतो. महाराष्ट्रात आणि आपल्या नाशिक जिल्ह्यात असा एकही शेतकरी नाही की त्याच्या 7-12च्या उतार्यावर इतर अधिकारात
भूविकास किंवा सावकाराचं नाव नाही, असं कोणी नाही. 100% शेतकऱ्यांच्या इतर अधिकारात इतरांची नावं आहेत. बँका असतील, सावकार असतील, अन्य असतील. हे योग्य आम्हाला असलेल्या सवयी आम्ही ऋण काढून सण करणे यात फार पटाईत आहोत. आणि ऋण काढून सण केल्यामुळं बोजा वाढत चाललेला आहे. निसर्गाची साथ नाही. पावसाच्या लहरीप्रमाणे आपल्याला शेती करावी लागते. या साऱ्या बाबी माहीत आहे, विदित आहे, तरी आम्ही ऋण काढून सण करतो. म्हणून यासाठी काही उपाययोजना आहे का? या ग्रंथामध्ये शेवटच्या पानावर पाटील सर दाखवतील 7-12 उतारा कसा बघायचा. अजून आमच्या तलाट्यांना कळत नाही 7-12 उतारा कसा बघायचा. त्यात दिलेलं आहे बघा. त्याचे कॉलम मध्ये काय काय आहे ते सगळे दिलेलं आहे. 7-12 उतारा कसा अभ्यासावा. आणि मला खात्री आहे आमच्या शेतकऱ्यांनाच फक्त तो कळतो, इतरांना कळत नाही, अशी माहिती त्यामध्ये दिलेली आहे. आणि त्या दृष्टीनं हे अतिशय मौलिक मार्गदर्शन शेतकऱ्यांना 32 म्हणजे काय, 6 म्हणजे काय, 8 म्हणजे काय, आणि या उतार्यांचं महत्व काय आहे यामध्ये दिलेलं आहे. म्हणून एकदा आमचा शेतकरी आधी जागा होऊ द्या. तो जागा झाला मग सगळ्या काही गोष्टी होऊ शकतात. तर त्या दृष्टीनं आम्हाला शेतकरी जागा करायचा आहे. त्याच्या समोरचे जे काही दृष्टिकोन आहेत, त्याच्या मुलाबाळांची शिक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्या मुलाबाळांच्या विवाहाचा प्रश्न आहे. आपण गाव पातळीवर विवाह मंडळ राबवूया. आमचं नाशिकचं विवाह मंडळ कोणी आलं असेल त्यांनी उभं राहावं. आलंय कोणी? कोणी नाही. ठीक आहे, आपण त्र्यंबकेश्वरच्या बैठकीत 4थ्या शनिवारी आपण त्या मंडळींना भेटा. ती मंडळी आपल्याकडे आम्ही पाठवून देऊ. त्यांनी अशी एक सुविद्य अवस्था गाव पातळीवर आणली की तुमच्या मुलामुलींची लग्न गाव पातळीवर कशी सोडवायची. गेल्या दशकात विना हुंड्यानं, विना सोन्या नाण्यानं, हुंडा न घेता शेकडो लग्न आपण गुरुकुलपीठ त्र्यंबकला केली. हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता. आपल्या खानदेशचं पूर्व खानदेश पर्यंत हे बोलायलाच नको. सर्वात हुंडा जास्त कोण घेतं हे आम्ही सांगण्याची गरज नाही. पाटील सरांना विचारा. सर्वात हुंडा घेण्याची पद्धत आमच्या खानदेशचं आपल्या परिसरात आहे. ह्या ज्या काही अनिष्ट रूढी आहेत हे आपल्याला उद्या कायमस्वरूपी बंद कराव्या लागतील. रुसवे फुगवे, मान सन्मान, अपमान, खोट्या प्रतिष्ठा कायमस्वरूपी आपल्याला गाडाव्या लागणार आहेत. आणि ही वेळ आलेली आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण विवाह मंडळ स्थापन करूया. या ठिकाणी मी तो मजकूर आपल्या विवाह संस्कारात मांडलेला आहे. भाग 2 मध्ये मुला मुलींची विवाह कशी लावावी. तर आपल्या पलीकडच्या डेपोत विवाह ग्रंथ आहे. पलीकडच्या डेपोत आहेत मारुती गाडी. तर त्या दृष्टीनं आपणाला ही सर्व ग्रंथ संपदा मिळेल. मुला मुलींची लग्न हा एक अतिशय डोकेदुखीचा प्रश्न आहे. त्यात सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या विवाहाचा आहे. तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल. मुलांचा विवाह कसं काय अवघड. मुलांचा तर हुंडा मिळतो, सोनं नाणं मिळतं. पण आम्ही म्हणतो मुलांचे विवाह फार अवघड आहे, मुलींचे विवाह सोपे. मिळाली सूनबाई चांगली तर ठीक. उद्या जर खट्याळ सूनबाई तुम्हाला मिळाली तर तुमचं मन आणि मत काय आणि घराची अवस्था काय. म्हणून सर्वात महत्वाचा जिकिरीचा मनाचा प्रश्न आहे मुलांच्या विवाहाचा. आणि त्यासाठी आमच्या सेवेकऱ्यांच्या मुलींचा विवाहाचा प्रश्न नाही. कारण मुलं किंवा मुली ठराविक वयात 12-13 वर्षाची झाली की आई वडील, पालक, विशेषतः आमच्या भगिनी डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर संस्कार करतात, लक्ष देतात. जेवताना काम सांगतात. ज्या मुलींना आई जेवताना काम सांगते त्यावेळी त्या चेहऱ्यावर काहीतरी हावभाव उमटतात. आणि ते जे हावभाव उमटतात त्यावर पुढचा सगळा भाग अवलंबून असतो. पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. सासरी जायचं असतं आणि सासरी मुलगी पास होण्यासाठी आईनं आधी सासू बनायचं असतं.
म्हणून जेवताना काम सांगायचं. जेवताना काम सांगितलं की तो चेहरा वाचायचा आईनं, आणि तसं प्रशिक्षण त्या पद्धतीत मुलींना मार्गदर्शन करायचं. असं प्रशिक्षण आमचा भगिनी वर्ग मुलींसाठी खास देत असतो. आपण बघतो परीक्षेच्या वेळी बऱ्याच काही आया मुलींना बशीनं चहा पाजतात, अभ्यास कर असं म्हणतात, आणि परिणाम काय होतो की सासरी गेल्यावर त्या मुली सासरी नापास होतात, आईकडे येतात. हे योग्य अयोग्य हे जनतेनं ठरवायचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं आज आपण वर्तमानपत्र बघितलं, हुंडा बळी जळून मृत्यू. म्हणून तुम्ही सर्व करा, मंत्र्यांच्या पुढाऱ्यांच्या मुली करू नका, कारण त्यांना कोणी वळण लावत नाही, त्यांच्यावर कोणी संस्कार करत नाही, कारण त्यांना कोणी घडवत नाही, वेळ नाही. म्हणून कळकळीचं सांगणं आहे की मुली कुणाच्या कराव्यात? ज्या घरात शिपाई चपराशी आहेत अशा घरातल्या मुली करू नका. म्हणून विवाह मंडळ हा अतिशय महत्वाचा विभाग आहे. तर या कार्यानं याचा उजाळा करण्यासाठी विवाह मंडळ स्थापन केलं. आपण ज्यांच्या मुलामुलींची विवाह करायची असतील त्यांनी आमच्या विवाह मंडळाला भेट द्या. कुठलाही गुरुवार रविवारी किंवा त्र्यंबकेश्वरला चौथा शनिवार असतो. मोठी कमिटी त्यावर कार्यरत आहे, आणि दर गुरुवार रविवारी माझ्या हिशोबानं 700 ते 800 मुलामुलींची लग्न ते मंडळ जमून देतं. मोठ्या प्रमाणावर विवाह मंडळाची गरज भासू लागलेली आहे. तर अशा पद्धतीत आपण जरा मनाची तयारी, संस्काराची तयारी आत्तापासून सुरू करावी मुलामुलींवर. तर त्या दृष्टीनं वर्तमान स्थिती भविष्यकाळ याच्याशी वैर न करता आपल्याला सुसंवाद आणि समन्वय साधून आपल्याला विवाह मंडळाची स्थापना करायची. या व्यतिरिक्त विभाग विषय खूप आहेत. आपल्याला त्या विभाग विचार रचनेप्रमाणे वाटचाल करायची आहे. तर त्या दृष्टीनं वरील वाटचाल करत असताना प्रश्न उत्तर विभाग समोर येतो. प्रश्न उत्तर विभागातून आज प्रति महिन्याला 200 सेवेकरी जिल्हानिहाय प्रश्न उत्तर रोजीला करत असतात. आपण रोजीला प्रश्न उत्तर जनतेचं करावं आणि त्यातून जनतेच्या समस्या सोडवाव्यात, त्यांचे अश्रू पुसावेत, त्यांना दिशा द्यावी. पुढचा विभाग आहे आमची. त्या विभागात डॉक्टर मंडळी असते. समजा आपल्या लोणेर गावात, ठेंगोडा गावात काही डॉक्टर मंडळी आहे असतील, त्यांनी हात वर करायला हरकत नाही. आहेत हात वर झालेत काही. यांना कळकळीचं सांगणं आहे, यांनी आठवड्यातला 1 तास किंवा तुम्हाला उपलब्ध असलेला वेळ तुम्ही केंद्रात द्या. त्या ठिकाणी सेवेकरी आणि भाविक यांना मोफत सल्ला द्या. आहाराबद्दल, व्याधींबद्दल, रक्तदान शिबिराबद्दल. आपण परवा कारगिल युद्धाच्या वेळी 4500 सेवेकऱ्यांनी 4500 बॅगा आपण जम्मू काश्मीरला पोहोचवल्या. त्यातून राष्ट्रभक्ती निर्माण झाली आणि या मार्गाचा एक अतिशय महत्वाचा राष्ट्रहेतू आपल्याला जनतेसमोर कृतीत आणता आला. तर त्या दृष्टीनं आपण रक्तदान शिबिर आणि याचं असलेलं महत्त्व लक्षात घेऊन आपण डॉक्टर लोकांशी मैत्री करा, त्यांना कामाला लावा. व्यतिरिक्त आमची काही इंजिनियर आर्किटेक्ट मंडळी गाव पातळीवर सर्व स्तरावर असते. तुम्ही त्यांच्याशी मैत्री करा. तुम्ही त्यांना वास्तुशास्त्र अनुभवे, आपलं घर कसं असावं. समजा तुमच्या घराच्या दक्षिण आणि पूर्व दिशेला पाण्याचा नळ आहे, पाण्याची टाकी आहे. तुम्ही अचूकपणे सांगा तुमच्या घरात काही पोटाचे विकार आहेत का, पोटदुखीचे विकार सुरू होते. आग्नेय दिशेला पाणी असू नये, असल्यास पोटाचे विकार होतात. दक्षिण दिशेला भिंतींना तडे पडले, कुटुंबात सतत भांडणं आणि मतभेद होती, पती पत्नी संघर्ष होईल. घराच्या पूर्व उत्तर दिशेला तडे पडले असतील, भावाभावांमध्ये एकमत राहणार नाही, ते विकोपाला जातील, वेगळे निघतील. तुम्ही हे अगदी बारकाईनं हे बघा आणि त्या लोकांना, त्या घरात राहणाऱ्यांना विचारा. ज्या घरात दक्षिण दिशेच्या नैऋत्येला स्वयंपाकघर आहे, देवघर आहे, त्या ठिकाणी त्या घरात मान, पाठ, कमरेचे, मणक्याचे विकार, स्पॉन्डिलिसिसचे विकार, सतत दवाखाना चालू राहणार.
किती औषधं घेतले तात्पुरतं बरं वाटेल, पुन्हा येरे माझ्या मागल्या, अशी अवस्था होईल. म्हणून आपणाला या कार्यानं आत्मिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक मनशांती सर्वार्थानं मिळवता येते आणि त्याचं हे बोलकं उदाहरण आहे. म्हणून त्या दृष्टीनं आमचा जो तरुण वर्ग आहे तो आता निश्चितपणे कामाला लागलेला आहे. मी लोहनेरपासून बघितलं, या लोहनेरच्या मिरवणुकीत आमची लोहनेर आणि या गावातील आपली सर्व तरुण मंडळी प्रामुख्यानं अग्रेसर होती आणि मला खात्री आहे की यांना जर अशा पद्धतीची दिशा मिळाली ते या विभागाला सुजलाम सुफलाम सर्वार्थानं करू शकते. म्हणून आपण त्यांच्याशी न रागवता जरा थोडंसं सुसंवाद साधूया. तरुणांना जर आपण जवळ केलं आणि त्यांच्याशी सुसंवाद साधला ते उद्या या देशाचे आदर्श नागरिक आणि आदर्श सेवेकरी होते. म्हणून त्या दृष्टीनं आपण या सर्व योजना डॉक्टर लोकांच्या, इंजिनियर लोकांच्या आणि जे वकील न्यायमूर्ती असतील, आम्ही दिंडोरी दरबारला दर गुरुवारला त्यांना खास ते होऊन येतात. कायदा आणि अध्यात्म, कायदा आणि दैनिक जीवन, कायदा आणि राष्ट्रीय जीवन याचं गीतेतून बोलकं उदाहरण सांगत असतं. भारतीय न्यायालयात जी गीता ठेवली जाते खोट्या शब्दा घेण्यासाठी नाही. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण गीतेचं महत्त्व पाचारण करताना गीतेचं जे काय महत्त्व आहे ते कायद्याच्या स्वरूपात कसं अनुकरण करायचं, हा याला कायदा असं म्हणतात. तर अशा पद्धतीत आपणाला संबंधितांनी त्याचा अभ्यास करून कामाला लागावं हे कळकळीचं सांगणं. मी अधिक विषयांतर करणार नाही कारण खूप वेळ झालेला आहे. पोटात आपल्या कावळे ओरडतायत आणि मनाजीराव फार वेळ जागेवर थांबत नाही. 3 तासानंतर मनाजीराव घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, भोजन केलंच पाहिजे, प्रसाद घेतलाच पाहिजे असं आतून मनाजीराव सांगतात. तथापि एक 2-3 मिनिटात हा कार्यक्रमाचा उत्तरार्ध आमचे MP पाटील समजावून सांगताना आपल्या लक्षात येईल की मग आपण भविष्य काळासाठी आपण नेमकं काय करायचं. तर त्यासाठी दर महिन्याला अंकाद्वारे, मासिक अंकाद्वारे, या मुद्रण साहित्याद्वारे आपण आपल्या गावाची रचना, घराची रचना, शेतीची रचना, मनाची रचना, आरोग्य या विषयावर सुद्धा खूप बोलता येईल. आमची बरीच डॉक्टर मंडळी, आमचे डॉक्टर गरुड, डॉक्टर मते यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यात फार मोठं अभियान आम्ही सुरू केलेलं आहे. त्या कॅन्सर बरा करता येतो, हृदयविकार बरा करता येतो, तुमचे लाखो रुपये बायपास सर्जरीचे वाचणार आहेत. अतिशय सोपा मार्ग आहे आणि त्या दृष्टीनं आपण निश्चितपणे ते करू शकाल आणि त्यावर योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. तर असे 108 विभाग या कार्यात आम्ही क्रियाशील केलेले आहेत. तर गुरुकुल पीठ त्र्यंबकेश्वर याबद्दल आमचे पाटील साहेब 2 मिनिटात बोलतीलच. त्या ठिकाणी 108 योजना कार्यरत केलेल्या आहेत. सामुदायिक विवाह आहेत, सामुदायिक शेतीचं महत्त्व आहे, शेतीचे अंतर्गत प्रकार आहेत, स्तोत्रमंत्र विभाग आहे, संशोधन विभाग आहे, मानव कल्याणासाठी अनंत योजना आणि एक फार मोठं ग्रंथालय स्थापन केलेलं आहे की ज्या ठिकाणी 4 वेद आपण मिळवलेले आहेत. आणि ह्या वेदांचं रहस्य आमच्या सामान्यातील सामान्य तळागाळातील अर्थपीडित दुःखितांना मिळावं आणि त्याचे अश्रू पुसून उद्ध्वस्त झालेले प्रपंच आपणाला क्रियाशील करता येतील अशी अपेक्षा आहे. तर विषयांतर न करता मी माझे 2 शब्द थांबवण्यापूर्वी पाटील साहेबांनी उत्तरार्धात याचा गोषवारा घेऊन पुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करावं आणि हे सत्र थांबवावं. श्री स्वामी समर्थ. तत्पूर्वी आपण हात जोडून प्रार्थना करून पुढील सत्र चालू करू. श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की. गंगा गोदावरी माता.